जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नंदुरबार जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेचे काम करणाऱ्या मक्तेदारांतर्फे जल जीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांचे थकीत बिल न मिळाल्याबाबतचे निवेदन देण्यात आले। नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नंदुरबार जिल्ह्यातील मक्तेदारांतर्फे नंदुरबार जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत विविध गावांमध्ये करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांचे कामे मक्तेदार बांधवांकडून पूर्णत्वास नेण्यात आलेली आहेत। तथापि अनेक मक्तेदारांना काम पूर्ण करून देखील अद्याप त्यांचे थकीत बिले प्राप्त झालेली नाहीत। सदर प्रलंबित देयकांमुळे मक्तेदार आर्थिक अडचणीत सापडले असून बँकांचे कर्ज, कामगारांचे पैसे, साहित्य पुरवठादारांची देणी हे सर्व भरणे अशक्य होत चालले आहे। यामुळे अनेक मक्तेदार मानसिक तणावाखाली आहेत। तसेच महाराष्ट्रात नुकतेच सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील हर्षल पाटील या तरुण मक्तेदाराने अशाच कर्जबाजारी परिस्थितीत आत्महत्या केली। ही अत्यंत दुःखद घटना घडली असून अशा घटना नंदुरबार जिल्ह्यात घडू नयेत यासाठी प्रशासनाने तत्काळ योग्य पावले उचलणे आवश्यक आहे। त्यानुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व प्रलंबित बिले तात्काळ मंजूर करून संबंधित मक्तेदारांना देयके अदा करण्यात यावीत, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास टिकून राहील आणि कार्यक्षमतेत सुधारणा होईल। प्रशासनाने या गंभीर बाबीकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष घालून त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना काम करणाऱ्या मक्तेदारांतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। निवेदनावर श्याम बागुल, भास्कर गिरासे, सुनील साळवे, शैलेश चौरे, जयसिंग गर्क, प्रवीण पाटील, गणेश राहसे, चेतन सोनवणे, शिरीष पाटील, मनीष चव्हाण, ईश्वर पाटील, योगेश राजपूत, प्रफुल्ल गिरासे, सागर रामराजे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। आज 23/7/2025 रोजी तांदुळवाडी जिल्हा सांगली येथील हर्षल पाटील या उमद्या कॉन्ट्रॅक्टदाराने आपले जीवन संपवलं। त्यांनी जल जीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण केली, परंतु शासन त्यांचा वेळेत पैसा देऊ शकले नाही। सप्लायरचे पैसे थांबले, सरकारी बँकांचे कर्जाचे हप्ते रुकले गेले। वारंवार विनंती करून सरकारने यांच्याकडे लक्ष दिले नाही आणि शेवटी 35 वर्षीय हर्षल पाटील यांनी टोकाची भूमिका घेतली व आपले जीवन संपवले। तरी आम्हाला शासनाला विनंती आहे की ही एका कंत्राटदाराचा मृत्यू नसून आपला भरपूर जण असे आहेत की जे जिवंतपणे मृत पावले आहेत। पैसा सप्लायरला वेळेवर दिले जात नाहीये। कॉन्ट्रॅक्टरच्या याच्यावर अनेक एजन्सी डिपेंडंट असतात, हातावरचे लोक असतात, त्यांचाही शासनाने विचार करावा, कॉन्ट्रॅक्टदारांचा विचार करावा। काम कॉन्ट्रॅक्टरांनी पूर्ण केलेलं आहे, त्यांचा पैसा लवकरात लवकर देण्यात यावा अशी मी शासनाला विनंती करतो व हर्षल पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आपण हर्षल पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊया। सर्वांनी 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी। नमस्कार। काल सायंकाळी सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील आमच्या तरुण बांधव या ठेकेदाराने एक दुर्दैवी या प्रकारे एक निर्णय घेऊन एक आत्महत्या केलेली आहे। त्या आत्महत्येचे कारण असं की त्याने जलजीवन मिशनचे कामे करत असताना त्याने 1,40,00,000 कामे यशस्वीरित्या त्याने त्याच्या जिल्ह्यामध्ये पूर्ण केले होते, पण त्याने वेळोवेळी निधीची मागणी केली असता संबंधित डिपार्टमेंटने 10 दिवसात देतो किंवा 15 दिवसात देतो असं करत करत 1.5 वर्षाहून अधिक काळ लोटला, पण त्याला वेळोवेळी त्याला असं नकारात्मक उत्तर त्याला मिळालं। शेवटी त्याच्या घरी सावकाराचे असतील, बँकेचे असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मजुरांचे असतील, अशा विविध प्रकारचे देणं त्याने मार्केटमधून 65 लाख रुपये उचलून त्याने हे काम केलेलं होतं, पण त्याला दररोज अपमान सहन करावा लागत होता। शासनाचे विकास काम करून सुद्धा, पुण्याचे काम करून सुद्धा घरोघरी त्याने नळ कनेक्शनद्वारे पाणी देण्याचे काम केलं। त्याने कुठल्याही प्रकारचे पाप केले नाही, तर त्याने पुण्याचे काम केलं तरी सुद्धा एक प्रकारच्या अशा उमद्या ठेकेदाराला एक महाराष्ट्र राज्यामध्ये, एक उमद्या राज्यामध्ये जर आत्महत्या करावी लागत असेल ही दुर्दैवाची बाब आहे। आणि दुसरा एक विषय म्हणजे आम्ही नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे आम्ही 1.5 वर्षापासून आमचे शेकडो कोटीचे हे देयक आमचे प्रलंबित आहेत। आम्ही कार्यकारी अभियंता साहेब असतील, माननीय सीओ साहेब असतील किंवा आमचे कलेक्टर असतील जिल्ह्याचे, या माननीय सर्व अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार करून सुद्धा आमच्या मागण्यांचं कोणी याचं
गांभीर्याने लक्ष दिलं गेलं नाही, कुठला यांनी शासनाकडे यांनी पाठपुरावा केला असं आम्हाला दिसून आलेलं नाही। आम्ही डिपार्टमेंटमध्ये गेलो तर आम्हाला उडवाउडवीचे उत्तर दिले जातात। 1.5 वर्षापासून आम्हाला तटपुंजा स्वरूपाचे 10 किंवा 5% एवढा निधी आम्हाला दिला जातो। त्या माध्यमातून आम्ही मजुरांचे पैसे देऊ शकत नाही, ना कोणी आम्ही पाईपलाईनचे पैसे देऊ शकत नाही किंवा आम्ही सावकाराचे पैसे देऊ शकत नाही। तर आम्ही या माध्यमातून आमचा एक तरुण भाऊ आज वारलेला आहे। जशी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची बिचाऱ्यांची आत्महत्या होत होती, तर बळीराजाची आत्महत्या होत होती, तशी आता एक महाराष्ट्राचा विकास काम करणारे कॉन्ट्रॅक्टदारांची सुद्धा आत्महत्या झालेली आहे। असा दुसरा हर्षल भाऊ आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये असा एक निर्माण होऊ नये म्हणून आम्ही शासनाला आणि जिल्हा परिषद नंदुरबारच्या अधिकाऱ्यांना आमची हात जोडून विनंती आहे, आम्ही कुठल्या प्रकारचं आंदोलन न करता आम्ही एक शोक सभा एक उपस्थित करण्यासाठी इथं शांततेमध्ये आम्ही शोक सभा इथं आयोजित केलेली आहे। तर त्यांना आमची एक विनंती आहे की सर्व ठेकेदारांचे जे काही देयक आहे ते लवकरात लवकर त्यांनी देयक देऊन आणि आमच्या जे काही मागण्या आहेत त्या सर्व मान्य कराव्यात, हीच आमची शासनाला विनंती आहे।